श्री स्वामी समर्थ मित्रांनो, वर्षातील असे फक्त 4 महिने आहेत. या काळात केलेल्या जपाला, दानाला, व्रताला आणि भक्तीला अनेक पटीने पुण्य प्राप्त होते, असे धर्मग्रंथ सांगतात. म्हणूनच ऋषीमुनी आणि संतांनी चातुर्मासाला साधनेचा सुवर्णकाळ म्हटले आहे. परंतु हा एक प्रश्न अनेकांना पडतो. चातुर्मासामध्ये नेमके कोणते नियम पाळावेत, कोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि कोणते असे नियम आहेत ज्यामुळे भगवान श्रीविष्णूंची कृपा आपल्याला प्राप्त होईल आणि तुमची कोणतीही कठीणातली कठीण अडचण, इच्छा पूर्ण होईल. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, वर्षातील असे 4 महिने ज्यांना देवतांनीही अत्यंत पवित्र मानतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चातुर्मासातील 41 महत्त्वाचे नियम जाणून घेणार आहोत. यामधील काही नियम शास्त्रात सांगितले आहेत, तर काही नियम संतांनी आपल्या आचरणातून शिकवले आहेत. यापैकी एक तरी नियम तुम्ही पाळा. भगवान श्रीहरी यांची कृपा तुम्हाला प्राप्त नक्की होईल. हा व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यामधील काही नियम असे आहेत की ते जर तुम्ही श्रद्धेने पाळणाऱ्याच्या जीवनात मानसिक शांतता, सात्विकता आणि आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग खुला होतो. चला तर मग श्री विष्णू आणि पांडुरंगाचे स्मरण करून सुरुवात करूया. परंतु त्या अगोदर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करून घ्या. ही कळकळीची विनंती तुम्हा सर्वांना. आपल्या हिंदू धर्म परंपरेत चातुर्मासाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. चातुर्मासाची सुरुवात देवशयनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी 26 जुलै 2026 रविवार या दिवसापासून सुरू होते आणि चातुर्मासाची समाप्ती 22 नोव्हेंबर 2026 देव उठणी प्रबोधनी एकादशी ह्या दिवशी समाप्ती होत आहे. या काळामध्ये भगवान श्रीहरी विष्णू योग निद्रेत असल्याचं मानलं जातं. या 4 महिन्याच्या काळामध्ये जप, तप, व्रत आणि ध्यान, सात्विक आहार आणि इतर नियमांचे पालन करण्याला महत्त्व दिलं गेलं जातं. आता बघा, चातुर्मास म्हणजे हिंदू धर्मशास्त्रानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी हा 4 महिन्यांचा काळ असतो. त्या काळाला चातुर्मास म्हटलं जातं. सर्वसामान्य लोक या काळामध्ये एखादं व्रत करतात आणि काही नियम पाळतात. आपल्या हिंदू धर्मामध्ये या काळात अनेक व्रतवैकल्य उपासना केली जातात. आपल्या हिंदू धर्मात वर्णिलेल्या संस्कारापैकी मुंज पवित्र, संस्कार विवाह, दीक्षा, गृहयज्ञ, गृहप्रवेश इत्यादी कामे केले जात नाहीत. आता यापैकी एक तरी नियम तुम्ही अवश्य पाळा. यापैकी पहिला नियम, गणपतीला जास्वंदाचं लाल फूल नियमितपणे अर्पण करू शकता. हा देखील नियम तुम्ही नित्य नियमांमध्ये करू शकता.
नंबर 2, रोज नित्य नेमाने तुळशीजवळ हळदीचे स्वस्तिक काढावे. नंबर 3, रोज घरातील देवासमोर नित्य नेमाने गोपद्याची रांगोळी काढावी. गोपद्याच्या रांगोळीला ह्या चातुर्मासामध्ये विशेष महत्त्व प्राप्त झाले. श्रीमद भागवतेचा 1 अध्याय रोज वाचा. योग्य निर्णय घेण्याची तुम्हाला बुद्धी मिळेल. श्रीसूक्त पठण नियमितपणे तुम्ही जर पठण केले तर माता लक्ष्मीची आणि आर्थिक स्थैर्य लाभेल. तुळशीला तुम्ही दररोज पाणी अर्पण केले तर विष्णू लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायम राहील. भगवान विष्णूंना तुळशीपत्र प्रिय आहे. ते तुळशीपत्र रोज एकच जर तुम्ही अर्पण केले तर तुम्हाला अनेक यज्ञाचे पुण्य मिळेल. एकादशीचे व्रत तुम्ही जर पाळले तर तुमचे मन आणि शरीर शुद्ध होईल. दररोज संध्याकाळी तुपाचा घरात दिवा लावला तर तुमच्या घरातील नकारात्मकता कमी होईल. गरिबांना अन्नदान तुम्ही जर केले तर अन्नाची कमतरता तुम्हाला कधीही भासणार नाही. तुम्ही गाईला नित्यनेमाने किंवा गुरुवारी हिरवा चारा जर दिला तर पुण्यवृद्धी होईल. ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जप तुम्हाला मानसिक शांतता आणि शिवकृपा मिळवून देईल. शिवलिंगावर जलाभिषेक रोज जर तुम्ही नित्यनेमाने केला तर तुमच्यावरील संकटे दूर होतील. त्याचप्रमाणे बिल व पत्र भगवान शंकरांना प्रसन्न करतात. महामृत्युंजय मंत्राचा जप तुम्ही जर रोज केला तर तुमचे आरोग्य आणि धैर्य वाढेल. शिवमहिमा स्तोत्र तुम्ही जर रोज पठण केले तर तुमच्या जीवनातील अडथळे कमी होतील. तुम्ही जर रुद्राष्टक रोज नित्यनेमाने म्हणला तर मनातील तुमच्या भीती दूर होईल. तुम्ही शिवपुराणाचे वाचन रोज जर केले तर शिवभक्ती दृढ होईल. सोमवारी तुम्ही उपवास जर करत असला तर तुमच्या मनोकामना पूर्ण होण्यास सहाय्य होईल. तुम्ही नंदीला स्पर्श करून प्रार्थना जर केली तर शिवदर्शनाचे पुण्य फळ मिळेल. मंदिरामध्ये तुम्ही जर नित्यनेमाने दिवा लावला तर घरात मंगल वातावरण निर्माण होईल. हरिनाम कीर्तन जर तुम्ही रोज नित्यनेमाने केले तर तुमचे मन प्रसन्न राहील. तुम्ही रामनाम जर रोज लेखन जर केलं तर तुमचे चित्त एकाग्र होईल. विष्णू मंदिरात तुम्ही जर सेवा केली तर तुमचा सेवाभाव वाढेल. शिव मंदिराची तुम्ही जर नित्यनेमाने स्वच्छता केली तर तुम्हाला पुण्यप्राप्ती होईल. पक्ष्यांना तुम्ही जर रोज धान्य जर टाकले तर तुम्हाला दयाभाव वाढेल. मुंग्यांना साखर किंवा पीठ जर तुम्ही रोज नित्यनेमाने घालाल तर सूक्ष्म जीव सेवेचे पुण्य लाभेल. गोरगरिबांना वस्त्रदान दानाचे पुण्य जर तुम्ही केले तर तुम्हाला दानाचे पुण्य लाभेल. वृद्धांची सेवा जर तुम्ही करत असाल तर आयुष्यात आशीर्वाद लाभतील. पालकांचा सन्मान जर तुम्ही करत असाल तर देवकृपा प्राप्त होण्यास सहाय्य होईल. सत्य बोलण्याचा संकल्प तुम्ही जर केला तर आत्मविश्वास वाढेल. रागावर नियंत्रण तुम्ही जर ठेवले तर तुमची नाती अधिक दृढ होतील. सात्विक आहार जर तुम्ही रोज घेतला तर तुमचे मन शुद्ध आणि प्रसन्न राहील. ब्रह्ममुहूर्तावर उठणे तर तुमचा दिवस उत्साहानं जाईल. दररोज तुम्ही प्रार्थना जर केली तर तुमच्या मनाला स्थैर्य मिळेल. विष्णू किंवा शिवनामस्मरण करत तुम्ही जर रोज रात्री झोपला तर तुमचे मन शांत राहील. धार्मिक ग्रंथाचे श्रवण आध्यात्मिक ज्ञान वाढेल. साधू संतांचा जर तुम्ही आदर केला तर सत्संगाचे पुण्य लाभेल. अहिंसेचे तुम्ही जर पालन केले तर अंतःकरण निर्मळ राहील. क्षमा करण्याची तुम्ही जर वृत्ती ठेवली तर मनावरील तुमचा ताण कमी होईल. दररोज तुम्ही हर हर महादेव आणि श्रीहरीचे नामस्मरण केले तर तुमचे मन प्रसन्न होईल. श्रीहरींना तुम्ही जर रोज पिवळी फुले अर्पण केली तर भगवान विष्णू प्रसन्न होतील आणि घरात मंगलमय वातावरण निर्माण होईल. तुम्ही तुमच्या आहारातील कांदा आणि लसूण वर्ज्य केला
तर तुमची तामसी वृत्ती कमी होईल. भगवान विष्णूंना पिवळे वस्त्र अर्पण रोज जर तुम्ही केले तर भक्ती तुमची दृढ होण्यास मदत होईल आणि शुभ कार्यांना गती मिळेल. विष्णू अष्टोत्तर शतनामावलीचे रोज जर तुम्ही सातत्याने पठण केले तर तुमचे मन एकाग्र होईल आणि श्रीहरींची कृपा लाभेल. लक्ष्मी अष्टोत्तर शतनामावलीचे पठण जर रोज तुम्ही केले तर माता लक्ष्मीची तुमच्यावर कृपा वाढेल. घरात समाधान आणि सौख्य राहील. कनकधारा स्तोत्राचे पठण जर तुम्ही रोज केले तर आर्थिक उन्नतीसाठी प्रार्थनेचे महत्त्व मानले जाते. दारिद्र्य दूर होण्यासाठी श्रद्धा दृढ होते. श्री महालक्ष्मीच्या कवचाचे वाचन जर तुम्ही रोज करत असाल तर नकारात्मकतेपासून संरक्षण मिळेल अशी प्रार्थना केली जाते आणि तुमचा आत्मविश्वास देखील वाढतो. कमळाचे फूल लक्ष्मी मातेला अर्पण जर तुम्ही केले तर लक्ष्मी मातेची विशेष कृपा प्राप्त होते आणि घरात प्रसन्नता देखील वाढते. तुम्ही जर खिरीचा नैवेद्य श्रीविष्णूंना अर्पण केला तर अन्नपूर्णेची कृपा लाभते अशी आपली भावना व्यक्त होते आणि कुटुंबात आनंद राहतो. केशरयुक्त तिलक भगवान विष्णूंना अर्पण केला तर पूजा अधिक भावपूर्ण होते आणि त्या पूजेचे शुभत्व वाढते. विष्णू मंदिरात पिवळ्या फळांचे जर तुम्ही दान केले तर दानाचे पुण्य लाभते. सेवाभाव वृद्धिगत होतो. तुम्ही जर नित्यनेमाने शिवलिंगावर उसाचा रस अर्पण केला किंवा सोमवारी उसाचा रस अर्पण केला तर भगवान शंकर प्रसन्न होतात. मनातील कटुता कमी करण्याची प्रेरणा मिळते. शिवलिंगावर कच्चे दूध अर्पण केल्यास अंतःकरण शुद्ध होण्याची भावना दृढ होते. शिवकृपा लाभावी अशी प्रार्थना केली जाते. तुम्ही जर रोज नित्यनेमाने शिवलिंगावर काळे तीळ अर्पण केले तर पितृस्मरणाचे पुण्य लाभते अशी मान्यता आहे. त्याचबरोबर दोष शमावित होतात. शिवतांडव स्तोत्राचे पठण जर तुम्ही रोज करत असाल तर धैर्य आणि आत्मबल वाढते. शिवभक्ती त्याचबरोबर दृढ होण्यास मदत होते. लघुरुद्र किंवा रुद्राध्याय श्रवण जर तुम्ही करत असाल तर तुमचे मन प्रसन्न राहील आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण होईल. शिव मंदिरात तुम्ही भस्म अर्पण केला तर वैराग्याची भावना तुमच्यामध्ये वाढेल आणि जीवनाचे क्षणभंगूर स्वरूप लक्षात राहील. माता लक्ष्मीला सुगंधी अगरबत्ती तुम्ही जर अर्पण केली तर घरामध्ये प्रसन्न वातावरण निर्माण होईल. त्याचबरोबर भक्तिभावसुद्धा वाढेल. शुक्रवारी लक्ष्मी मातेसमोर तुपाचा दिवा जर तुम्ही लावत असाल किंवा लावा, लक्ष्मी कृपेची प्रार्थना अधिक भावपूर्ण होईल. त्याचबरोबर घरात सकारात्मक ऊर्जा देखील वाढेल. श्री सुक्तातील प्रत्येक ऋचेनंतर श्री बीज मंत्राचा जप लक्ष्मी भक्तीने अधिक दृढ होईल. मन एकाग्र राहील. चातुर्मासात दररोज ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळा जप जर तुम्ही केला तर माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल अशी श्रद्धा आहे किंवा अशी मान्यता आहे. मनामध्ये समाधान आणि सकारात्मकतासुद्धा वाढेल. मित्रांनो, चातुर्मास हा केवळ व्रत उपवासाचा काळ नाही, तर स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवण्याची सुवर्ण एक संधी आहे. आज मी सांगितलेल्या या 60 सेवांपैकी सर्व सेवा करणे प्रत्येकाला शक्य होईलच असे अजिबात नाही. पण मनापासून एक तुम्हा सर्वांना विनंती आहे, या चातुर्मासात यापैकी किमान एक तरी सेवा नक्की स्वीकारा आणि नित्यनेमाने ती अखेरपर्यंत सातत्याने करा. लक्षात ठेवा, देवाला मोठा दिखावा, महागडे नैवेद्य किंवा बाह्य अंडवर नको असतात. त्यांना प्रिय असते तो तुमचा निष्कपट भाव, श्रद्धा आणि नियमित सेवा. आज घेतलेला हा एक छोटासा संकल्प
तुमच्या जीवनामध्ये आध्यात्मिक शांती, समाधान आणि त्याचबरोबर सकारात्मक बदल घडवू शकतो. म्हणूनच आजच मनाशी निश्चय करा. या चातुर्मासात मी किमान एक तरी सेवा नक्की करणार. भगवान श्री विष्णू, माता महालक्ष्मी आणि भगवान महादेव यांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडला असेल तर तो जास्तीत जास्त भक्तांपर्यंत प्लीज शेअर करा, कारण कदाचित तुमच्या एका शेअर्समुळे एखाद्याच्या जीवनात भक्तीची नवीन सुरुवात होईल. हर हर महादेव. श्रीमन नारायण. जय महालक्ष्मी माता. व्हिडिओला मात्र सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.